थोडं गाता यायला लागलं माणूस आकाडला, थोडं कीर्तन बरं करता यायला लागलं त्यानं कुटाणा केलाच. परमार्थामध्ये तुमचा एक अभंग कमी पाठ असलं तरी चालेल, पण आचरणाची पकड ढिल्ली होता कामा नये. परमार्थ जाऊ दे, तुमचा अख्खा गाथा पाठ नसलं तरी कोण खात नाही तुम्हाला. गाथा पाठ करून काय करता तुम्ही? तुमचा गाथा पाठ नसलं तरी चालेल, पण आचरणाची बैठक जर ढिल्ली झाली ना अख्खा परमार्थ फेल. तुमचं काय मत आहे? एक वेळेस गाथा पाठ नसला तरी, मी म्हणतो हरिपाठ पाठ नसू दे, नीट वाग, तूच देवे. हरिपाठ पाठ नसलं तरी चालेल चालेल, पण परमार्थामध्ये मेन गोष्ट कशी आहे पहा. एक अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35, अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35, विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आज आपली वैराग्याची ताकद गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नये आणि आई बापापेक्षा कधी मोठं होऊ नये. काही माणसांना थोडं वाजवता यायला लागलं तो म्हणतो आमच्या गुरुलाच बोली ती नाही. काही तर म्हणते आपला गुरु आपल्या पुढे वाजित नाही. हो, काही ना थोडस कीर्तन काय यायला लागलं का त्याला शपरलेवानी होतं. कारण एक गोष्ट तुम्हाला वाक्याने ऐका, एखादी गोष्ट तुम्हाला नाही मिळाली ना तरी चालेल मला, पण मिळवलेली टिकवणं अवघड आहे. मिळालेली टिकवणं मिळणार नाही. सगळ्यांनाच गाता येणार ती काय बापाची पेंट नाही. असं कोणी उठण पकवाद वाजन, कोणी उठण कीर्तन करीन, कोणी उठण रामायण सांगेन, बापाची पेंट आहे का? काही मेले माळकरी झाले नाही, काही मरतील सप्ताह झाले. हो, हे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं बापाची पेंट आहे का? कोणी उठायचं माया पोराला पकवा शिकवा. इथं पकवाद्याचं याडं निघलं, तुझं कुठं शिकितो? कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कचा कचा कोठरी बेतात, तुझं कुठं शिकितो? बावळ्याचा बाजार. तसं नाहीये ते. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं, पण पोसत लई. तुम्ही म्हणाला असं का म्हणून बोलला महाराज? अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 लिहून घ्या. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38, मुडा हुनी बीज काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडीवी खुरी गेले ते काही. असं चालतं का ते? हो, जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमतं. एकच अख्ख्या जगात. कीर्तनकाराचं येडं होऊ शकतं, पखवाद्याचं खडे आणू शकतं,